श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 10 ते 16 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा राहणार आहे? गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत का? नोकरीमध्ये नवीन जबाबदारी किंवा प्रगतीची संधी मिळणार आहे का? व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल का? अचानक पैशांची आवक वाढणार आहे का? कुटुंबातील एखादा महत्त्वाचा प्रश्न सुटणार आहे का? प्रेमसंबंधात गोडवा वाढेल की एखादा गैरसमज निर्माण होईल? वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मनात असलेला संभ्रम कमी होईल आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची दिशा स्पष्ट होईल. तुमच्या स्वभावातील समजूतदारपणा आणि लोकांशी चांगले संबंध ठेवण्याची क्षमता या आठवड्यात तुमच्यासाठी मोठी ताकद ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसायामध्ये नवीन संपर्क निर्माण होतील आणि त्यातून भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत असले तरी खर्च आणि बचत यामध्ये योग्य समतोल ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल आणि प्रेमसंबंधांमध्ये आपुलकी वाढेल. फक्त प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. शांतपणे आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय हा आठवडा अधिक चांगला बनवतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तूळ राशीसाठी उत्साहवर्धक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. एखाद्या महत्त्वाच्या कामाची किंवा प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. तुमच्या कल्पना आणि निर्णयक्षमता यांचे कौतुक होण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा नवीन संधीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहकांशी संपर्क होईल. जुन्या व्यवहारातूनही लाभ मिळू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवहारातील प्रत्येक गोष्ट स्पष्ट ठेवावी. सहकाऱ्यांशी मतभेद झाले तरी शांतपणे तोडगा काढा. आठवड्याच्या उत्तरार्धात कामाच्या संदर्भात एखादी महत्त्वाची बातमी मिळू शकते. तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भविष्यात करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नियमित स्रोत कायम राहतील आणि अतिरिक्त उत्पन्नाची एखादी संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना एखाद्या व्यवहारातून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र घरातील काही आवश्यक खर्च अचानक समोर येऊ शकतात. त्यामुळे हातातील पैसा योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे राहील. अनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करण्याचा विचार असल्यास सर्व माहिती तपासूनच निर्णय घ्या. कोणाच्या सांगण्यावरून मोठी आर्थिक जोखीम घेऊ नका. कर्ज किंवा उधारीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. बचतीला प्राधान्य दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिकदृष्ट्या समाधान देणारी एखादी बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधानाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सहकार्य वाढेल. एखादा जुना कौटुंबिक गैरसमज चर्चेतून दूर होऊ शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. भावंडांकडून चांगली मदत मिळू शकते. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरामध्ये एखादे शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रम ठरू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. मात्र प्रत्येक निर्णय स्वतःच्या मनाप्रमाणे घेण्याऐवजी इतरांचे मतही जाणून घ्या. छोट्या गोष्टींवरून वाद वाढवू नका. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबातील एकोपा टिकवून ठेवल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा चांगला राहू शकतो. प्रेमात असणाऱ्यांमध्ये संवाद आणि जवळीक वाढेल. जोडीदारासोबत मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून असलेला गैरसमज दूर होऊ शकतो. अविवाहित व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय दोघांच्या संमतीने घेता येईल. संशय आणि गैरसमजाला मनात जागा देऊ नका. रागाच्या भरात कठोर शब्द बोलणे टाळा. एकमेकांसाठी वेळ काढल्यास नात्यातील प्रेम अधिक वाढेल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा साधारण अनुकूल राहील. मात्र कामाची धावपळ आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. शरीराला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे. वेळेवर जेवण करा आणि आहार संतुलित ठेवा. जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ कमी करा. पुरेसे पाणी प्या.
नियमित चालणे किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्राणायामाचा आधार घ्या. झोपेची वेळ नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा. जुन्या आरोग्यविषयक त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना आरोग्याची आवश्यक काळजी घ्या. सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध दिनचर्येमुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहतील. शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात चांगली प्रगती घडवून आणणारा ठरू शकतो. एकाग्रता वाढेल आणि अभ्यासातील अडचणी दूर होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित अभ्यासावर भर द्यावा. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन विषय शिकण्याची इच्छा वाढेल. शिक्षणाच्या निमित्ताने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबासोबत छोट्या प्रवासाचा योगही येऊ शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळी भेट दिल्यामुळे मनाला शांतता मिळेल. नामस्मरण आणि ध्यानामुळे मानसिक ताण कमी होईल. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. नवीन अनुभवांमुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. आध्यात्मिक विचारांकडे कल वाढल्यामुळे मन अधिक सकारात्मक राहील. उपाय: या आठवड्यात शुक्रवारी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करा. देवीला पांढरी किंवा गुलाबी फुले अर्पण करा. सकाळी किंवा संध्याकाळी श्रीसूक्ताचे पठण करा. गरजू महिलेला किंवा कुटुंबाला अन्नदान करणे शुभ ठरू शकते. घरात स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण ठेवा. शक्य असल्यास शुक्रवारी तांदूळ किंवा साखरेचे दान करा. आई-वडील आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. मनात नकारात्मक विचार ठेवू नका आणि कोणाशीही विनाकारण वाद घालणे टाळा. एकूण हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल, प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि नवीन जबाबदाऱ्या किंवा संधी मिळू शकतात. व्यवसायामध्ये नवीन संपर्क निर्माण होतील आणि त्यातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि बचतीला प्राधान्य देणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि घरातील काही जुने गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात संवाद, विश्वास आणि आपुलकी वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत कामाचा ताण कमी करून विश्रांती घेणे महत्त्वाचे राहील. एकंदरीत पाहता हा आठवडा तुमच्यासाठी योग्य निर्णय, चांगले संबंध आणि नव्या संधींचा ठरू शकतो. प्रत्येक गोष्टीत घाई न करता परिस्थिती समजून घ्या. इतरांना मदत करताना स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीत सावध राहा आणि महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. देवावर श्रद्धा, मनात सकारात्मकता आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले तर या आठवड्यातील संधींचा चांगला फायदा घेता येईल. धन्यवाद.